मित्रहो, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधल्या मस्याजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 50 दिवस पूर्ण झाले आणि आजच्या 50व्या दिवशी धनंजय मुंडे जे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत, ज्यांना चारी बाजूने घेरण्यात आलेले आहे, ते मात्र दिल्लीत प्रल्हाद जोशी जे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्या भेटीला गेले होते। या बीड जिल्ह्याशी संबंधित आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि घडामोडी घडत आहेत। ज्या वेळेला ही हत्या झाली होती आणि या संदर्भात संशयाचं धुकं धनंजय मुंडे यांच्या भोवती जमा झालं होतं, त्यावेळेला मी आपल्याला म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात जावं लागेल। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय, धनंजय मुंडे यांना याच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या ठपक्यामुळे किंवा यातल्या काही गोष्टींमुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल। 50 दिवस झालेले आहेत। मित्रहो, विश्वास ठेवा, धनंजय मुंडे यांची पूर्ती बदनामी झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची पूर्ण बदनामी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल। काय आहे हे सगळं आणि धनंजय मुंडे हे या सगळ्या प्रकरणामुळे काहीसे नैराश्यावस्थेच्या दिशेने चाललेत का, हे समजण्यासाठी काही गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत आणि त्या संक्षिप्त स्वरूपात मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, धनंजय पंडितराव मुंडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आज ते दिल्लीमध्ये प्रल्हाद जोशी यांना भेटले। प्रल्हाद जोशी हे मोदी आणि शहा यांच्या भाजपमध्ये एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून समजलं जातं। प्रल्हाद जोशी हे अमित शहा यांच्या जितके जवळ आहेत तितकेच ते नरेंद्र मोदी यांच्याही जवळचे आहेत आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे ते सर्वेसर्वा आहेत, मंत्री आहेत, प्रमुख आहेत। त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाशी काही समस्या घेऊन धनंजय मुंडे हे दिल्लीत पोहोचले होते आणि मी आपल्याला जसं म्हटलंय सुरुवातीला की धनंजय मुंडे यांची पूर्ती बदनामी झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाईल। देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली काल आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की जर पक्षाला हवा असेल आणि अजितदादा पवार यांनी आदेश दिला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे किंवा मंत्रिपदावरून दूर जायलाही तयार आहे। आता धनंजय मुंडे यांना जे मंत्रिपद हवं आहे किंवा जे ते मंत्रिपदावर राहिले आहेत याचं कारण आहे की जर मंत्रिपद गेलं तर धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम फिट झाला म्हणून समजायचं। कारण मंत्रिपदाच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टी, सरकारकडे असलेलं आणि प्रशासनामध्ये असलेलं त्या व्यक्तीचं वजन हे अवघ्या काही तासात उतरणीला लागतं आणि होत्याचं नवतं होतं। कसं होत्याचं नवतं होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण छगन भुजबळ हे व्यक्तिमत्व थोडंसं जरी अभ्यासलं तर आपल्याला कळून येईल। आता सध्या भुजबळ जो ओबीसींचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतायत, याच भुजबळांना आपण जे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये लिफ्टच्या समोर एका व्हीलचेअरवर बसलेलं अनेकांनी पाहिलं असेल। भुजबळांचा तो अवतार आठवा आणि आत्ताचे भुजबळ नजरेसमोर आणा की जे फडणवीस आणि अजित पवार यांनाही आव्हान देत आहेत। विशेषतः ते आव्हान देत आहेत अजित पवारांना, पण मंत्रिमंडळाचे मुखिया, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून फडणवीस यांच्याकडेही काही भुजबळांना वगळण्याचे जे काही दोषारोप आहेत ते जातही असतील आणि त्यामुळे भुजबळांच्या नोंदी जो काही सर्वाधिक दोष आहे तो जरी अजित पवारांचा असला तरी त्यांना एक शल्य हे फडणवीसांचंही आहे। आता भुजबळ काय करणार आहेत, ते भाजपच्या दिशेने चालले आहेत का वगैरे याच्यावरचा आपला पुढचा व्हिडिओ येणारच आहे। पण आता हे मुंडे का मंत्रिपदावरून बाजूला जात नाहीयेत तर त्याचं उत्तम
उदाहरण जर काय असेल तर ते छगन भुजबळ आहे. आपला छगन भुजबळ होऊ नये यासाठी मुंडे कैसे दचकून बिचकून काम करतात. आज ते प्रसार माध्यमांच्या दिल्लीतल्या प्रतिनिधींसमोर आले आणि मुंडे आता डे बाय डे किंवा दिवसागणिक राजकीय अडचणीत येत जातील किंवा त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती ही अंधारात ठेवली जाईल किंवा ती त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली जाणार नाही. याचं उत्तम उदाहरण काय आहे ते त्यांनी आज स्वतः माध्यमांच्या समोर सांगून टाकलं. ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत हे मला मुंबईतून निघताना माहिती नव्हतं. राज्याचे मुख्यमंत्री कुठे जात आहेत हे जर एका कॅबिनेट मंत्र्याला माहीत नसेल तर त्याचे दोनच अर्थ निघतात. एक तर मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री ही त्या मंत्र्याला याबद्दलची माहिती देत नाहीयेत किंवा दुसरं तो मंत्री म्हणजे ज्याला हे माहिती नाहीये तो मंत्री धादांत खोटं बोलतोय. आता ते खोटं बोलण्याचा प्रयत्न ते करत असतील तर तो त्यांना लखला भाऊ. पण या अडचणीच्या दिवसात कोणताच कॅबिनेट मंत्री आपल्याला मुख्यमंत्र्यांची ही माहिती नाहीये असं सांगणार नाही. कारण ज्या पद्धतीत अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर ही माणसं किंवा हे नेते, हे कार्यकर्ते धनंजय मुंडेंवर तुटून पडले ते पाहिल्यानंतर 50 दिवस आपली मीडिया ट्रायल सुरू असल्याचं त्यांनी आज दिल्लीमध्ये सांगितलं. धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्या बाबतीत केलेला प्रचार किंवा सुरेश धस यांच्या बाबतीत काही उपस्थित केलेले मुद्दे हे राष्ट्रवादीचा नेता म्हणून केलेले होते, पण त्याची आता किंमत त्यांना चुकवायला लागते अशा पद्धतीचं भाष्यही धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. आता धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या संदर्भात ज्या काही सूचना येणार आहेत त्या थेट दिल्लीतून येणार आहेत आणि त्यामुळे जर त्यांना राजीनामा देऊन मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं तर मात्र मुंडेंच्या बीडमधल्या अडचणी वाढणार आहेत. उद्या म्हणजे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री DPDCच्या बैठकीसाठी बीडमध्ये पोहोचणार आहेत. कारण पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये काय कसे मुद्दे विचारात येणार आहेत, विकासाच्या संदर्भात कशा पद्धतीत पुढे जाता येणार आहे यासाठीचं नियोजन या बैठकीत केलं जाणार आहे. आता अजित पवारांनी बीड हा जिल्हा स्वतःकडे ठेवलाय त्याच्या मागचं कारणच हे आहे की जितकी होता येईल तितकी मदत ही धनंजय मुंडे यांना करता यावी. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये होते, संयुक्त राष्ट्रवादीमध्ये, पण ते सर्वाधिक जवळ होते ते अजित पवारांच्या आणि त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या नेत्याला किंवा आपल्या जवळ असलेल्या मंत्र्याला होता होई तितकं सांभाळायचं असा अजित पवारांचा प्रयत्न आहे. पण अजित पवारांचा हा प्रयत्न नेमका त्यांच्या पक्षाच्या, त्यांच्या आणि धनंजय मुंडेंच्याही मुळाशी येत आहे हे आता स्पष्ट झालंय. वाल्मिक कराडला मकोका लागलेला आहे, त्याच्या बरोबरच्या लोकांना मकोका लागलेला आहे आणि हा जो संपूर्ण खून प्रकरणाचा, अमानुष खून प्रकरणाचा जो तपास आहे हा 3 टप्प्यांवर सुरू आहे हे आपल्याला एव्हाना कळलेलं असेल. एक तर बीड पोलीस करतायत, त्याचप्रमाणे विशेष तपास पथक जे आहे ज्याला आपण SIT म्हणू शकतो तेही करतायत आणि CID सुद्धा करतायत. आता धनंजय मुंडे यांनी ज्या वेळेला हे सगळं आमदारांच्या समोर सांगितलं तर असं काही कोणता आमदार म्हणणार नाहीये की तुम्ही राजीनामा द्या. पण 50 दिवसात बीडची व्हायची तितकी बदनामी झालेली आहे, मुंडेंची व्हायची तितकी बदनामी झालेली आहे आणि जर आपण राष्ट्रीय पातळीवरचा विचार केला तर राष्ट्रीय पातळीवर देखील महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आता यावर सुप्रिया सुळे असं म्हणालेले आहेत की मी जर धनंजय मुंडे यांच्या जागी असती तर मी राजीनामा दिला असता. हे सुप्रिया सुळे यांना बोलणं सोपं आहे. त्यांच्या पक्षातल्या अनेकांवर अनेक बाबतीमध्ये आरोप झाले पण त्यांचे राजीनामे काही शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळेंनी घेतलेले नाहीयेत. तर हे राजकारणासाठी बोलणं हा एक वेगळा भाग झाला. पण धनंजय मुंडे हे दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात ज्या काही महत्त्वाच्या लोकांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत, कारण या बाबतीमध्ये या भागातले जे काही खासदार आहेत त्यांनी अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि एकूणच धनंजय मुंडे यांच्यावरचं जे काही दबाव तंत्र आहे किंवा दबावाचं जे काही राजकारण आहे ते करण्यामध्ये त्यांचे विरोधक यशस्वी झालेले आहेत। आता विरोधक यशस्वी झाले, जर मुंडे इतकेच निर्दोष असतील किंवा मुंडेंना हे माहिती आहे की आपण वाल्मिक कराड किंवा जे काही लोक आहेत त्यातल्या कोणालाही पाठीशी घालत नाही आहोत, तर मग त्यांना मंत्रिपदावरून दूर होऊन अत्यंत निष्पक्षपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ देणं हे त्यांच्यासाठी एका चांगल्या नेत्याचं लक्षण ठरलं असतं। पण आता सध्या राजकारणात जी काही परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर धनंजय मुंडे असं धाडस करतील असं वाटत नाहीये। आता सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड हा जो काही 9 तारखेला घटना घडल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत म्हणजे जवळपास 22 दिवस सुखन्वय पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात भ्रमण करत होता, ते पाहिल्यानंतर त्याला कोणीतरी आका पाठीशी घालतोय असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। आता सुरेश धस यांच्याबद्दल आपण या आधीच्याही व्हिडिओत बोललेलो आहोत। याही व्हिडिओत आपल्याला सांगायचं आहे की सुरेश धस हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, पण म्हणून सुरेश धस जे काही मुद्दे मांडतायत ते मुद्दे खोडून काढणं हे मुंडेंना जमलेलं नाहीये। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करणं टाळलेलं आहे। अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ज्यावेळेला प्रसारमाध्यमांमधल्या काही प्रतिनिधींनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर विचारल्यानंतर त्यांनी त्यावर गोल गोल उत्तर देऊन आपली वेळ मारून दिलेली आहे। एकूणच काय तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा काळ्या दगडावरची रेघ आहे, पण त्याच वेळेला एक खेळ पडद्यामागचा सूत्रधार खेळतोय। तो काय आहे तर सुरेश धस आणि अंजली दमानिया यांना व्यवस्थितरित्या हिरो केलं जातंय, यांना नायक किंवा नायिका केलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांना खलनायक केलं जातंय। धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठीशी घालतायत हे आता स्पष्ट झालेलं आहे, किंवा ते त्यांची अति काळजी घेत आहेत हेही स्पष्ट झालेलं आहे। पण त्याच वेळेला दिल्लीतून आलेला एखादा निरोप हा अजित दादांनाही गप्पगार केल्याशिवाय राहणार नाही, इतकं या 50 दिवसांच्या मीडिया ट्रायल नंतर म्हणा किंवा 50 दिवसांच्या एकूणच सगळ्या गोष्टीनंतर स्पष्ट झालेलं आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अंजली दमानिया यांच्या आंदोलनाला आलेलं यश इतक्या निष्कर्षाप्रत आणून ठेवायचं आहे किंवा सुरेश धस यांचं पक्षातलं वजन वाढवण्यासाठी किंवा त्यांना मोठं करण्यासाठी आणि बीडमध्ये धनंजय मुंडे यांना एक समांतर टक्कर देणारा नेता बनवण्यासाठी सुरेश धस यांचे सुरू असलेले प्रयत्न हे यशाच्या टप्प्यावर आणून सोडायचे आहेत असं एक सूत्र धनंजय मुंडे यांच्या या संपूर्ण राजीनामा मागणी प्रकरणावर आपल्याला होताना दिसतंय। मित्रहो, जसं मी या सुरुवातीच्या व्हिडिओत आपल्याला म्हटलं होतं, याबाबतचे व्हिडिओ जेव्हा आपण अगदी 10 तारखेपासून करतोय तेव्हापासून मी आपल्याला सांगतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख प्रकरणात होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि दिल्लीतूनच याबाबतचा निरोप येणार। मित्रहो, आपल्याला काय वाटतंय, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणातले धागेदोरे शोधून काढणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुरक्षा यंत्रणांना आणि तपास यंत्रणांना शक्य होणार आहे का? अजित दादा हे कुठपर्यंत धनंजय मुंडे यांना वाचवू शकतील असं आपल्याला वाटतंय? आणि दिल्लीत मुख्यमंत्री पोचलेत हे धनंजय मुंडे यांना माहीत नसणं हे त्यांचं नेमकं राजकीय दुर्लक्ष आहे की फडणवीस मुंडेंना आता 4 हात अंतरावर ठेवतायत याचं हे द्योतक आहे। आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो, आणि असेच काही महत्त्वाचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत, तिथे आपण आमच्याशी जोडले गेल्यास आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।